दिग्दर्शकाकडून ओरडा खाण्या इतकं दंगा करतोय आम्ही बघत असतो की सगळे एकत्र कधी असतील म्हणजे आम्हाला दंगा करता येईल. शेरीचा खून झाला चलो गुंडावरती हल्ला झाला चलो. पण हा इतका मस्ती करून मला काम आमच्यात एक वेगळी आम्हाला ना कारण लागत नाही एकमेकांना काही गिफ्ट करायला. म्हणजे आज सकाळीच मला संग्रामने पेरूचं लोणचं आणून दिलंय. माझं आणि आशिषचं चहाच्या बाबतीतलं कनेक्शन असं आहे की आम्हाला दोघांना असं म्हणायला लागत नाही चल चहा पिऊ. असं आम्ही एकमेकांकडे बघितलं की लगेच आम्हाला कळतं की हा चहाची वेळ झाली. आपल्याकडे अलाउडच नव्हतं त्यामुळे फ्रेंडशिप बँड हो आम्ही सेम बरं असं झालंय की मी डोळे घेऊनच आलोय. मिरर मध्ये आधी मिरर मध्ये आमचा लुक आणि मग मागे ते काका मागे बसले आणि मी डोळे लावूनच आलोय. प्रेम करावं लागतं आणि मैत्री होते बरोबर. प्रेम मागतं आणि मैत्री देते. तुमची जी हिरोईन आहे ती खालती शूट करते आणि भैरवी पण नाहीये. सो आम्ही सगळे इकडनं ते वृंदा नमस्कार. मी प्रांजली स्नेहासनील लॅमलाईट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सन मराठीवरील सौभाग्यवती वृंदा मोहन ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करते आणि त्याच घरी मी आज आले म्हणजेच या मालिकेच्या सेटवर. त्याच निमित्ताने संपूर्ण कलाकार आपल्या सोबत आहेत. पण या सगळ्यांची नाती तुम्ही जी मालिकेत पाहता ती तर मालिकेपुरती मर्यादित असतात. पण या सगळ्याच्या मागे या सगळ्या पडद्याच्या मागे एक त्यांच्यातलं नातं म्हणजे मैत्रीचं नातं आणि तेच नातं आज साजरं करायला म्हणजे फ्रेंडशिप डे साजरा करायला मी आज आले त्यांच्यासोबत. तर कसे आहात? मी पण छान आहे. कसं चाललंय शूट? काय मजा मस्ती करताय? सगळे एकत्र असलो की धमालच असते. म्हणजे तुला सांगते दिग्दर्शकाकडून ओरडा खाण्या इतकं दंगा करतोय आम्ही बघत असतो की सगळे एकत्र कधी असतील म्हणजे आम्हाला दंगा करता येईल. आणि आता सध्या सुरुवातीचा एपिसोड असल्यामुळे आम्ही झुंड मध्ये असतो सगळीकडे. म्हणजे आपण म्हटलं पण की आपण एक रील करूया की कुठलाही सीन असला की म्हणजे आता ह्याच्या आधी झाला शेरूचा खून झाला किंवा काय झालं तर आम्ही सगळं शेरूचा खून झाला चलो गुंडावरती हल्ला झाला चलो. अरे बाबा किती छान. बरं तुम्हा सगळ्यांना जेव्हा समजलं की आपण आता एकत्र शूट करणार आहोत किंवा हे कलाकार आपल्यासोबत आता काम करणार आहेत तेव्हा तुमच्या मनात पहिलं थॉट काय होता त्यांच्याबद्दल म्हणजे तुमच्या एकमेकांबद्दल? उत्सुकता. कारण मी आता कोणाबरोबर काम केलं नव्हतं आधी त्यामुळे मला उत्सुकता होती की आता कोणाबरोबर काम करायला मिळतं. नेहमीच असते. आम्ही एकमेकांची कामं पाहिली होती पण एकत्र काम करायला मिळते म्हणजे मला मज्जाच आहे. मग असं वाटलं आम्हाला. म्हणजे या टीम मध्ये क्वचितच असे लोक असतील की ज्यांनी आधी काम केलंय पहिल्यांदा काम करतात त्यामुळे सगळेच एक्साइटेड होते. ओळखतो अनेक वर्ष सगळे. आणि गंभीर म्हणजे आम्ही सगळेजण एकमेकांच्या सवयी पण फार पटापट आत्मसात करतो. इथे काय म्हणजे कलाकार हे व्यावसायिक येतात एकत्र काम करतात आणि निघून जातात. पण फ्रॉम फर्स्ट वन डे पहिल्या दिवसापासून इथे व्यावसायिक नातं कुठे राहिलंच नाही. सगळ्यांचं एक मैत्रीचं नातं असं खूप जुळलं आहे ना तर कुठे असं वाटत नाही की आता आलो काम केलं चला नाही. तर मला हे सांगायचंय की सो आता मी स्नेहाताईला ओळखतो. पर्याबरोबर मी नाईट आउट्स मारलेत कैक वर्षांपूर्वी. संग्रामला मी ओळखतो. फक्त त्याच्यामुळे मला काही गोष्टी माहित होत्या की हा आपण शूट करत असताना ह्या काही गोष्टी होणार आहेत की पर्या दंगा घालणार आहे किंवा संग्रामच्या बरोबर आपण मजा मस्ती वगैरे आणि हे सगळं करणार आहोत. हिच्या बरोबर आपण टाइमपास करणार. मी हिच्या बहिणीला पण ओळखतो आणि तिच्या बरोबर सुद्धा मी जी काही मस्ती करायचो पण फक्त जितकी मस्ती होईल असं वाटलं होतं त्याच्यापेक्षा 10 पट होते ते वाटलं नव्हतं.
संग्राम बरोबर मी पण आधी काम केलेलं आहे किंवा आम्ही दोघं फारच अगदी म्हणजे शाळेत असल्यापासून वगैरे ओळखतोच आहोत एकमेकांना. पण हा इतका मस्ती करून मला काही काम होतं असं एवढं मोठं फर्स्ट टाइम. आमच्यात एक वेगळी पावर परवडीचा शब्द एकदा आमच्यासाठी म्हणजे आम्ही ना सेल्फ मोटिवेशन असं करत राहतो, एकमेकांना मोटिवेट करत राहतो आणि ती एनर्जी अशी राहते रात्रीपर्यंत सकाळपासून. मला वाटतं. बरोबर अशी स्प्रेड होते एकमेकांमध्ये. आणि आमचा लंच टाइम तर दे धमाल असतो एकदम. मी तर वाट बघत असते की सगळ्यांचं एकत्र शूट कधी लागतंय, कारण सगळ्यांच्या घरचं वेगवेगळं खायला मिळतं. त्यामुळे चला आज सगळ्यांचं शूट आहे तर आज काहीतरी मस्त खायला येणार. बरं, तुमच्यापैकी कोणाला तरी असा बेस्ट फ्रेंडचा अवॉर्ड देऊ केला तर तो कोणाला द्याल? खूप जोड आहेत आमच्याकडे. खूप आहेत. Actually. मग इथे मला ना एक डिबेट करायचंय. तुम्ही तुमचे ग्रुप पाडा. फिमेल बेस्ट फ्रेंड चांगली असते की मेल फ्रेंडशिप चांगली असते असं? ह्युमन बिईंगची फ्रेंडशिप चांगली असते. पण ते बदलत राहतं. म्हणजे आता मैत्रीचा जेंडरशी काही संबंधच नाहीये. मैत्री ही मैत्री मला असते. वाटतं मेल फिमेल फ्रेंडची बेस्ट फ्रेंड्स जास्त चांगले असतात. आणि मला एक आवर्जून सांगायचंय की आम्हाला ना कारण लागत नाही एकमेकांना काही गिफ्ट करायला. म्हणजे आज सकाळीच मला संग्रामने पेरूचं लोणचं आणून दिलंय, जे मी असंच बनवत होते की मला ना लोणची फार आवडतात वगैरे. आज त्याने आणून दिलं की ऐक ना स्नेहा, तुझ्यासाठी परवा हिच्यासाठी काय काय खाऊ आणलंय असं. आणला परवा दिवशी तर खूप सारं काही. आणि स्मिताताईने माझ्यासाठी चौसा मँगो आणलाय, जो मी रोज तिच्या डब्यातला खाते. आणि आज मला तिने नाही आणला. तिच्याकडे आहे यार. नाही माझ्याकडे संपला. मला एक सांगायचं की ना आजी तुम्हाला म्हणजे आमच्या सिरियल मध्ये जशी आजी प्रेमळ आहे, सगळ्यांना सांभाळून घेते, तसं ती सेटवर आल्यानंतर पण आमच्यासाठी छान छान पदार्थ बनवून डबे आणले. डबे घेऊन येते. परवाच तो डबा उघडत नव्हता, तेव्हा आजीने मला बोलवलं की तुझ्याकडे एक काम आहे. म्हणलं तर काय काम आहे? सकाळी बोललो काय गंभीर विषय आहे का काय? म्हणलं हा डब्बा उघडून दे. म्हटलं हा जर माझ्याकडनं नाही उघडला तर इज्जत जाईल. इथं जाईल. पण तो डब्बा उघडला आणि तो डब्बा दुपारी आम्हाला कळला काय होता. एवढा भारी डब्बा होता आणि खरंच त्यांच्या घरचं जेवण एक नंबर असतं, त्याच्यामुळे आमच्या सगळ्याचं जेवण भारी होतं. आम्ही इतके फूडी होत सगळे आणि मला वाटतं खाण्यावरती सगळ्यात जास्त मैत्री होते की सगळेच फूडी आहेत. म्हणजे असं आता थोडंसं डाएट बिएट थोडंसं सांभाळायला लागतं, हे करायला लागतंय म्हणून हिला खूप साऱ्या गोष्टी चालत नाही जेवणामध्ये. आम्ही विचारतो तिला तू काय खातेस, ती दुग्धजन्य पदार्थ काहीच खात नाही. जेवणामुळे आम्ही खूप लवकर मिसळलो. मिसळ असं म्हणतो. म्हणजे मनापासून मैत्रीचा जो रस्ता आहे, मनापासून मैत्रीचा रस्ता तो पोटातून आहे. 100%. आणि चहाच्या बाबतीत पण असंच कनेक्शन तयार होतं ना. माझं आणि आशिषचं चहाच्या बाबतीतलं कनेक्शन असं आहे की आम्हाला दोघांना असं म्हणायला लागत नाही चल चहा पिऊ. असं आम्ही एकमेकांकडे बघितलं की लगेच आम्हाला कळतं की हा चहाची वेळ झाली. जेवण आणि मला वाटतं सगळ्यात महत्वाचं जे सगळ्यात खोडकर असतात किंवा मस्ती खोर असतात म्हणजे बऱ्याच वेळेला होतं की आम्ही बोलत पण नाही, पण काहीतरी म्हणजे लास्ट बेंचर्स असतात माहितीये की जेव्हा बाईंनी सांगितलेलं असतं की एकदम काहीतरी सिरियस असतं, कोणतरी ओरडलेलं असतं किंवा हसायला येत काहीतरी असतं. तेव्हा हसायला येत असतात, मग दात चावून कर हे कर. मग त्यावेळेला एकमेकांकडे बघायचं नाही, कारण बघितलं की मेलो. सो एवढ्या लेवलवर तिथे झालंय आमचं शूटिंग. केलंच आहे आपण आता किती 25. खूप लवकर जलप झालो आम्ही सगळे. म्हणजे आम्हाला काही कारण लागलं नाही, काही नाही. पहिल्या दिवसापासून असं की आधीपासून ओळखतोय आणि मस्त मस्त मैत्री झाली आमची सगळ्यांची. म्हणजे अगदीच 1.5 महिना झालाय शूटिंग सुरू होऊन आणि आपण एकमेकांना ओळखतोय किंवा एकत्र काम करतोय असं वाटत नाही आता. असं वाटतं काही महिने काही साधारण एखाद वर्षाचा फील आहे आपल्याला. अरे वा, किती छान. बरं, तुमच्या इथे मी बघते तर सगळ्या जनरेशन मध्ये मला दिसतायत कलाकार. तर तुमच्या वेळी शाळेत जो फ्रेंडशिप डे साजरा व्हायचा तो कसा होता? आमच्या वेळी फ्रेंडशिप डे वगैरे असं काही नव्हतं. मी शाळेत होते तेव्हा आमच्या वेळी फ्रेंडशिप बँड्स बांधून आणि मग झालंच तर एखादी कॅडबरी वगैरे असं देऊन बेस्ट फ्रेंड साठी वेगळा फ्रेंडशिप बँड घ्यायचा आणि बाकीच्यांसाठी वेगळा घ्यायचा.
म्हणजे ते आम्ही तर मार्कर्स वगैरे मार्कर्स Markers मार्कर्सनी नी हातावरती लिहायचं, वगैरे हातावर सह्या करायचो. ते एक तो एक हे असायचं की पॅरामीटर असायचं की कोणाचा हात जास्त रंगला या कोणाचा कोणाचा जास्त टी भरलाय. शर्ट टी शर्ट वरती जागा नाहीये साईन करायला ते एवढ्याचे फ्रेंड्स एवढे friends आहेत आहेत. आणि ते 2-3 वर्ष ठेवले जायचे ते बँड हो. त्याच्यात पण एक शॉपिंग असायचं त्या फ्रेंडशिप बँडचं की मग जो जास्त स्पेशल आहे त्याच्यासाठी म्हणजे विशेष काही स्पेशल या कलरचा मी फक्त तुला तुला बांधला बांधणार वगैरे, तुझ्यासाठी आहे वगैरे असं सगळं असायचं ते माझ्या शाळेत तर अलाउडच नव्हतं. मी हुजूर बागेत होते, शाळेत अलाउडच नव्हतं. सो आम्ही गुपचूप आणायचो आणि चेकिंग झालं की ते जप्त करायचे. आपल्याकडे अलाउडच नव्हतं. त्यामुळे फ्रेंडशिप आमच्याकडे बँड म्हणजे या same batch हो आम्ही सेम शाळेत आम्ही सेम शाळेत आमच्या वेळेला फ्रेंडशिप डे वगैरे असं काही नव्हतं, पण वर्षाचे 12 महिने आम्ही मित्र असायचो, शत्रू असायचं, चालायचं एकदम कंटिन्यू. हा इथे दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे हे माझे जे डोळे लावलेत ना, पहिल्या दिवशी जेव्हा आलो ना तेव्हा हे सगळे असे माझ्याकडे म्हणजे मला अलिप्त केल्यासारखे एक क्षण बघत होते की काय माणूस आणलंय आमच्याला. पहिल्या दिवशी नाही हा. अजूनही संध्याकाळनंतर आम्ही साधारणपणे तुमच्याकडे बघायचो. पटकन असं म्हणजे जितकं आपण आय कॉन्टॅक्ट त्यांच्याबरोबर रेग्युलरपणे करतो तसं आणि आता असं आहे की मी सिरियस काही करत असेल तरी हे काही सिरियस होत नाही. असा प्रकार आहे आता. नाही पण आता काकांची आम्हाला इतकी सवय झाली आहे मेकअप रूम मध्ये की आम्ही काका नसले तरी आम्ही एक ती त्यांची जागा आहे ती तशीच ठेवतो. गादी आहे तिथे काका आहेत त्या आपले. उशिरा त्यांचे कपडे लावून ठेवतो आणि जाता येताना म्हणतो की हा काका आहे तर बस सॉरी हे करतो आम्ही. त्यातला एक गोष्ट आम्ही महत्वाची ते आम्ही सांभाळलं म्हणून मी एकदा हे डोळे घेऊन बाहेर घेऊन गेलो म्हणजे शिप संपली आणि त्याच्याच गाडीत बसलो आणि आम्ही निघालो आणि थोड्याने आशिषच्या गाडीत बसलो आणि अचानक मला रिअलाइज झालं की मी डोळे काढलेच नाहीये आणि आम्ही वाटलं काय करायचं आणि एकदम हायपर झालो. त्यांनी शांतपणे घेतले. त्याच्या मिसेसने तिकडून सल्ला दिला की अरे काय नाही केमिस्ट मध्ये जा कुठेतरी घ्या आणि ते काढा. आणि केमिस्टकडे गेल्यानंतर तो माझ्याकडे असा बघत होता आणि ते काढले आणि ठेवले आणि तो एकदम रिलॅक्स झाला. तो मोमेंट खूप कमाल होता पण की जिथे कारण आम्ही गाडीमध्ये बसल्यानंतर हे मागे बसलेत आणि आम्हा दोघांचे फोन कॉल सुरू आहेत त्याच्यामुळे त्यांचं फक्त फोन कॉल मध्ये ह्याने पॉज घेतला मी पॉज घातला आमचे पॉजेस सेम झाले की मग ते फक्त ऐक ना संग्राम थांबा आणि असं करून मी फोन कॉल कंटिन्यू करतोय. पुन्हा 1-1.5-2 मिनिटं जातात आणि पुन्हा तिचं ऐकलंच का एका पॉइंटला माझा फोन कॉल बंद झालाय तर शेवटी बरं असं झालंय की मी डोळे घेऊनच आलोय सगळं आमचं कॉल मिरर मध्ये आणि मिरर मध्ये आमचा लुक आणि मग मागे ते काका मागे बसले आणि मी डोळे लावूनच आलोय आणि आम्ही दोघं फोनवर थांबा नंतर कॉल करतो जरा इकडे आणि problem झाला. तिघही घरात हे पॅनिक झाले गाडी तिघही आणि संग्राम मला वाटतं तू श्रद्धाशी बोलतो बायकोशी तो बोलत होता तरी सांगितलं रे मग मी श्रद्धाशी बोलतो श्रद्धाने विचारलं काय काय झालं काय एवढं पॅनिक काय ती म्हणजे मग ठीक आहे ना मेडिकल मध्ये थांबा लेन्सचं ते हे घ्या आणि डब्या घ्या त्याच्यात सोल्युशन असतं आणि ते करा म्हणजे आम्ही एकच प्रश्न विचारला बायको जे हँडल करू शकते एक्झॅक्टली मी फक्त एकच विचारलं म्हणजे तुम्ही तिघही पूर्वी होत कारण आशिष पॅनिक झाला आशिष मला आपण परत लोकेशनवर जाऊया संग्रामचं होतं आता कुठल्या डबीत काढून हे कसे ठेवणार वगैरे ते बिचारे पॅनिकच झाले होते पण सांगायचा मुद्दा असा की तुम्ही इतके कम्फर्टेबल झालात त्या डोळ्यांमध्ये की ते तुम्हाला काही वेगळं लावलं असं वाटत नाहीये. नाही त्यांना ते बसमध्ये बसल्यानंतर इतर लोकांचीच काळजी वाटली होती त्यांच्यापेक्षा. थोड्या वेळासाठी आता माझंही तसं झालं की अरे काय बघतोय आपण नवीन हे काय आहे? बरं आपण परत फ्रेंडशिप डेच्या मुद्द्यावर येऊयात आता हे झालं शाळेचं कॉलेजमध्ये असणं आपले असे मित्र असतात खूप खटाळ असतात आणि कॉलेजमध्ये अनेक किस्से होतात असा कोणता किस्सा आहे तुमच्या आयुष्यातला जो तुम्ही आतापर्यंत विसरले नाहीयेत किंवा विसरू शकत नाही आयुष्यात कॉलेजचा हा कॉलेज फ्रेंडशिप डे मीच सांगेन मीच केलेला किस्सा. आम्ही एक नाटक बसवत होतो आणि मीच ते डिरेक्ट करत होते आणि ते झालंय आमची तालीम सुरू होती आणि मला मध्येच एक हुक्की आली. मी त्या मुलाला जो काम करत होता त्याला पटकन बसायचं होतं खुर्चीत आणि मी खुर्ची काढून घेतली खाली पडली आणि ते रिॲक्शन फारच वाईट आली त्याच्यानंतर ठाप त्याच्यानंतर मी कधीच कोणाची खोडी काढली त्याने कधी तुला फ्रेंडशिप बँड दिला नाही तो इनफॅक्ट माझा खूप चांगला मित्र आहे आता
अरे वा. असं होतं. तुम्ही काय सांगाल? सहसा जेव्हा आपण म्हणतात की काही काम बाहेर करत असतो तर आपण खूप क्वचित कॉलेज अटेंड करतो आणि जेव्हा आपण एक्झामला परीक्षेला जातो ना तेव्हा आपल्याला कळतं अरे हा माझ्या वर्गात आहे आणि मी याच्या वर्गात आहे त्यावेळेला. आणि ती जी परीक्षा म्हणजे एक्झाम सुरू असताना जी फ्रेंडशिप असते ना की अभ्यास आला करून असेल तर मला सांग, ती एक फ्रेंडशिप वेगळी आहे की परीक्षेदरम्यान की जर मी नाही पास झालं तू पण नाही पास होणार, मला पण पास व्हायचं तुलाही पास, आपण दोघं एकमेकांना मदत करून परीक्षा म्हणजे आपण एक्झाम पेपर देऊया. तर ती ही मैत्री मला असं वाटतं की महत्वाची आहे की परीक्षेदरम्यान एकमेकांना मदत करणं, सपोर्ट करणं असं. आणि त्यावेळेला कळतं की अरे नाही असे मित्र तर आपण ओळखतो पण हे मित्र खरे महत्वाचे असतात की जे परीक्षेला पण मदत करतात. थँक्यू. मग तुम्ही सगळे खरंच खूप चांगले मित्र होतात. मला कोणताच असा किस्सा नाही आठवणार आहे कारण की मी तेवढा चांगला मित्र अजिबात नव्हतो. मी मित्र चुकतोय हे मी एका एक्सटर्नल एक्झामिनरच्या समोर सुद्धा पॉइंट आउट करून दाखवायचो. एक लेजिट हा किस्सा आहे की ते एक्सटर्नल जो येतो एक्झामिनर तर त्याच्या समोर ओरल एक्झाम सुरू आहे आणि माझ्या बाजूला एक मित्र बसलाय. ऍडव्हान्स्ड मायक्रो प्रोसेसर असा काहीतरी एक विषय होता ज्याच्यामध्ये मला प्रचंड इंटरेस्ट होता आणि त्याच्यामुळे मी आपला तयार होतो. ह्याने आपल्या इकडे एक पेन वगैरे लावलंय, एक्झामिनरने एक प्रश्न विचारला आणि हा येस मॅम असं करून त्याने पेन वगैरे काढून मग त्याला काहीतरी वाटलं एका पॉइंटला आणि त्याने त्या पेनला टोपण लावून परत आतमध्ये ठेवलं की मॅम मग त्याला परत काहीतरी वाटलं की नाही याच्यामध्ये काहीतरी असं. आता प्रत्येक वेळा त्याने पेन काढल्यानंतर माझं असं व्हायचं की अरे मग त्याने पेन आतमध्ये ठेवलं, हा ठीक आहे. पुन्हा त्याने पेन काढलं, काय करतोय हा, पुन्हा त्याने पेन आतमध्ये ठेवलं, बरं ठीक आहे. तिसऱ्यांदा जेव्हा शेवटी त्याने पेन बाहेर काढलं तेव्हा मी फुटलो. मी एक्सटर्नल एक्झामिनर समोर सुद्धा फुटलो. आमची इंटरनल सुद्धा बाजूलाच बसली होती आणि मी साधारणपणे जरा असा वगैरे आणि हे सगळं बी करे आणि तो बिचारा असा आहे की मॅम माझ्या इंटरनलने थांबवलं त्याला, हिला पण थांबवलं एक्सटर्नलला. वेट वेट तुम क्यों हंस रहे हो. माझं असं आलं की मॅम सॉरी पर इसको आंसर नहीं आता. तिचं असं आलं की तुम्हें कैसे पता, उसने आंसर बताया भी नहीं है. मी म्हटलं की या आंसर के लिए पेन नहीं लगता. त्याच्यावरती तो बिचारा जो आणि त्याने जस्ट एक पेन आतमध्ये टाकलं आणि ती टीचर फक्त त्याच्याकडे बघून समजे तो या मॅम एवढंच फक्त काय. आणि हा असा मित्र मी होतो त्याच्यामुळे नाव यू कॅन अंडरस्टँड की मला फ्रेंडशिप बँड्स फार मिळाले नसतील कधीच, पण ह्या साईटवर मिळतील असं मला वाटतंय नक्कीच. बरं, तुमच्या सगळ्यांसाठी हे फ्रेंडशिप बँड आणलेले आहेत ते तुम्ही How sweet. मला blue पाहिजे. मला पण घ्या तुम्ही सगळ्यांनी. एक तुम्हाला एकमेकांना बांधायचं. Orange, मला orange. एकमेकांना बांधायचं, एकमेकांना बांधायचे हे आहे. धर, तुम्हाला हा पाहिजे हा तुम्हाला मला बांध. हे घे, रेड कुठला मिळाला? देते ना त्याला. कोणाला आणि कुठला नाही, पाहिजे? एकमेकांना बांधायचे. I'm my own best friend. I'm my own best. नाही ना तुला बांधणार आहे आम्ही थांबलेलं तू. Happy Friendship Day. Mango. Thank you. Happy Friendship Day. Thank you. Happy Friendship Day. ए, happy friendship day, स्मिता बाई. तुला पण घालूया ना. Sorry. To you. Happy friendship day to you. Happy friendship. Thank you. बरं, इथे मला मेन्शन करायचंय आज आमची आज भैरवी नाहीये म्हणजे जी आत्याचं रोल करते आहे अक्षता. सो अक्षता तुझ्या वतीने आम्ही एक फ्रेंडशिप बँड ठेवतो आहे आणि आता वृंदा आणि रघु दोघंही सीन साठी खालती गेले आहेत तर त्यांचा पण फ्रेंडशिप बँड आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत आणि त्यांना बांधणार आहोत. अक्षता तुला थँक्यू 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 थँक्यू. हॅपी फ्रेंडशिप डे. हे घ्या. थँक्यू थँक्यू. हे घे हॅपी फ्रेंड्स.
फ्रेंडशिपला वयाचं बंधन नसतं हे आमच्या सेटवर मल्टी कलर पर्सन असं करताना तुम्ही मला असं करतो ना तिला दिलाच नाही कोणी मी स्वतःच मला जो कलर पाहिजे तो ओ माय गॉड तू स्वतःहून दिलास ना बघा संपलंय. संपले आम्ही सगळे छान छान कमी फ्रेंड्स पडले. हॅपी फ्रेंडशिप परत काढला तर अजून एका लफडा होईल. मल्टी कलर पर्सनॅलिटीसाठी हॅपी फ्रेंडशिप कमी पडले. सगळ्यात जास्त ज्याच्याकडे बँड आहे तो जिंकला मी माझे काढून किंवा आपले बँड सुद्धा आपल्या मित्रांना देणारा ओ माय गॉड हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे झालं. फ्रेंडशिप डेचा किस्सा सांगायचं सांगू आता जेवढी इथे पाठीमागं फ्रेंडशिप डे चालू आहे. मी हळूच तुम्हाला की झालं एक किस्सा सांगतो. मी मराठी शाळेत शिकलेलो, त्याच्यामुळे मराठी शाळेतल्या मुलांची फ्रेंडशिप सांगण्यासारखे किस्से खूप कमी असतात. न सांगण्यासारखे किस्से बॉयजचे खूप असतात. त्यातला शोधून एक आठवला. आणि तुझे अनेक न सांगण्यासारखे किस्से असणार. असतील कारण की पहिल्या वाकावर नव्हतो कधी बसलेलो हुशार. तर माझा एक किस्सा असा की मी कॉलेजला होतो तेव्हा फ्रेंडशिप डे होता आणि फ्रेंडशिप डे वगैरे साजरीकरण झालं आणि त्यानंतर सुद्धा आमचे लेक्चर्स होणार होते. पण आमचं असं झालं की आता झालं ना फ्रेंडशिप डे सुरू झाला भाई, आता कशाला पाहिजे लेक्चर. मी माझा एक मित्र आणि अजून एक मित्र आम्ही 3 जण. आमचं कॉलेज 5 माळ्याचं होतं. 5व्या आणि 4थ्या माळ्यावर काय असतं आम्हाला कधीच माहित नव्हतं. आम्ही नेहमी खालीच आमचे वर्ग भरायचे. त्या दिवशी आम्ही बंक मारून वर गेलो. बाकी सगळं कॉलेज वर्गात आणि काही नाही रे टाइमपास. पावसाळा चालू आहे, बंक मारून वर्गात बिरगात फिरतोय, ह्या वर्गात टाइमपास त्या वर्गात. तेव्हा आमच्या इथे आमचे प्रिन्सिपल अचानक राऊंडअप साठी आले वर. आता ते आल्यानंतर जिनेत दिसलं की हे येत आहेत. आम्ही घाबरलो. जाऊन आम्ही एका वर्गात असे जे कपाट होते त्या कपाटाच्या फटीत जाऊन लपलो. म्हणलं आपल्याला ओळखाय नको. आणि ते सर चालत असे समोर आले आमच्या दोघांचे आणि ते आम्हाला म्हणाले, अच्छा तुम्ही ह्या वर्गातले फॅन वाकवलेत का? तेव्हा वर बघितलं, फॅन कोणी वाकवलेत? ट्यूबलाईट तुम्ही फोडलेत का? म्हणजे ट्यूबलाईट कोणी फोडले? आम्ही नाही फोडल्या. आम्हाला प्रत्येक वर्गात घेऊन जात होते. हे तुमच्या वर्गातलेत का? हे तुमच्या वर्गातलेत का? शेवटी एका वर्गात उभं करून आम्हाला सांगितलं, ह्यांना ह्या पूर्ण आठवड्याभरात जे काही ऍक्टिव्हिटी असतील ह्यांना ब्लॅकलिस्टेड करा. 11वीचे अख्खे दिवस ते नाही का, चॉकलेट डे, रोज डे, त्याचे काय आम्ही असे अलिप्त कॉलेज पासून सरांच्या वर्गात आणि सगळं अख्खा कॉलेज खाली खेळतोय. असा तो आमचा एक किस्सा होता. वेगळंच दुःख काय की प्रेम करावं लागतं आणि मैत्री होते. बरोबर. प्रेम मागतं आणि मैत्री देते. आमच्या सौभाग्य. मला हे फक्त सांगायचं आहे की मैत्री हे माझ्या मते एक अत्यंत कमाल असं नातं आहे की ज्याच्यामध्ये काहीही इनहिबिशन्स किंवा रेस्ट्रिक्शन्स न ठेवता आपण ऍब्सोल्युटली मनमोकळेपणाने बोलू शकतो त्या मित्राशी. त्याच्यामध्ये मग ते बोलल्यानंतर मग की अरे अरे असं कसं काय बोलला आणि हे ते, आणि ते मनात नाही ठेवलं जात. जे काय असतं ते समोर असतं. सो त्याच्यामुळे आय थिंक खूपच कमाल नातं असतं. मित्र पाहिजेत आणि मैत्री खूप छान पद्धतीने जपली पाहिजे. तर मग ज्यांच्याकडे मित्र आहेत कमाल, आणि त्या मित्रांना जपा, त्यांच्याबरोबर एन्जॉय करा. रागवायचं असेल तर रागवा, रुसायचं असेल तर रुसा, पण जे काय आहे ते समोर करा. राडे घाला, भांडा विषयांवरती काहीच गम नाही, पण जे काय असेल ते असं समोर करा. कारण की त्या गोष्टींमुळे तुटणारी मैत्री ही मैत्री नसते. मैत्री खूप स्ट्रॉंग असते. सो तसे मित्र ज्यांच्याकडे आहेत त्या सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप्स डे. आणि त्या मित्रांना बरोबर त्या सगळ्या मित्रांना गोळा करा, काहीतरी छान खायला प्यायला मागवा. आणि आमचे आता साधारण 20 वगैरेच एपिसोड झालेत, त्यामुळे 2 सीझन वगैरे असं आपण धरू शकतो. ते सगळे बिंज वॉच करा फ्रेंडशिप याच्या दिवशी, पहिल्या एपिसोड पासून शेवटच्या एपिसोड पर्यंत, आणि मग नंतर तुम्हाला म्हणजे लाईव्ह बघता येईल. या सगळ्याच्या प्रतिक्रिया तुमच्या इंस्टाग्राम हँडलवरून, तुमच्या ट्विटर हँडलवरून, फेसबुक, युट्यूब सगळीकडे तुमच्या प्रतिक्रिया कळवा की तुम्हाला आमची मालिका कशी वाटते. सगळ्यांचे जे हँडल्स आहेत आम्हाला टॅग करा, जिकडे जिकडे तुम्हाला आवडतंय, आवडत नाहीये, काय जास्त आवडतंय, कुठली जास्त मज्जा आली आहे,
ते सगळं एक्सपिरियन्स करा आणि आम्हाला टॅग करा, कारण आम्ही सध्या सोशली इतके ऍक्टिव्ह हो, हो. आहोत की आम्ही तुमच्या सगळ्या प्रतिक्रियांना उत्तर देऊ. म्हणजे मनापासून कोणी सस्पेन्स विचारला तरी सांगून टाकू आम्ही, तुम्ही मेसेज करा. जेवढा आम्हाला माहितीये तेवढा. तेवढा हो. खरं असेल की नाही सांगता येत नाही. हा. बरं, आम्ही तुम्हाला सगळ्यांना विश केलं, पण आता गडबड कशी आहे, आमची जी हिरवी आहे ती आणि आमचं रघु हे दोघंही खालती शूट करतायत आणि भैरवी जी आत्या आहे ती रघु आला. अच्छा, फक्त आमची जी हिरोईन आहे ती खालती शूट करते आणि भैरवी पण नाहीये. सो आम्ही सगळे इकडनं दिला वृंदा 4 to 5 times. सो सौभाग्यवती वृंदा मोहनच्या सगळ्या टीम कडनं तुम्हाला हॅपी फ्रेंडशिप डे.